नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता मी बनवते आहे डोसा, अजून डोश्याची चटणी, अजून इडली. तर त्या अगोदर मी ऑनलाईन काही सामान मागवलं होतं आणि ते सामान आलं होतं आणि त्यातलं मी बघत होते की मी जे मागवलं ते आलं आहे की नाही, चेक करत होते. तर सगळं सामान जे मागवलं ते सगळं सामान भेटलं मला. तर माझा प्लॅन होता आज मी मेथीची भाजी अजून भाकरी बनवू, पण माझा नवरा बोलला की मला मेथीची भाजी खायचं मन नाही आहे, काहीतरी वेगळं बनव, डोसा बनव. तर त्यांनी ऑनलाईन डोशाचं बॅटर मागवलं आणि मी आता बनवते डोसा. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर गाईज, आता मी इथं तुम्हाला सांगत होते की मला आता चटणी बनवायची आहे, नारळ चटणी. आता हे नारळ चटणीसाठी मला थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे होते आणि भाजून घेते आहे बघा. व्यवस्थित तयार व्हायला टाईम नाही भेटला गाईज, त्यामुळे असंच गाऊनवरच व्हिडिओ काढला. हे बघा, गॅसवर कढई ठेवले आणि शेंगदाणे भाजले आणि जस्ट शेंगदाणे होते नवीन पॅकेट फोडला होता मी आणि ते पॅकेटमधले शेंगदाणे डब्यात भरले. आणि ते उघडं ठेवलं ना गाईज तर ते नम्म पडतात, त्यामुळे मी त्याला डब्यात भरून ठेवलं. आणि आता इथे तुम्हाला सांगत होते की मी चटणीमध्ये काय काय टाकले. चटणी करतानाचा जो व्हिडिओ आहे तो स्किप झाला गाईज, सॉरी. ह्या चटणीमध्ये मी 1 वाटी ओला खोबरा, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि त्या शेंगदाण्यावरचं टर्फल छिलका आपण ज्याला बोलतो ते सगळं स्वच्छ करून असं एकदम क्लीन करून टाकलेलं आहे. आणि त्या चटणीमध्ये 4 मिरच्या आणि 1-2 लसणाच्या पाकळ्या, अजून आलं थोडंसं, म्हणजे खूप कमी अद्रक टाकले आणि वरून थोडीशी मीठ टाकून व्यवस्थित ग्राइंड करून घेतलं. आता फोडणीत राई टाकली. राई तडतडून झाल्यावर जिरा आणि अख्खी मिरची आणि कढीपत्ता टाकली आणि सगळं व्यवस्थित तडतडून झाल्यावर फोडणी दिली आहे बघा. तर चटणीमध्ये सगळं मिक्स करून ठेवलं. आता ही चटणी इतकी भारी लागते ना गाईज, चवीला 1 नंबर लागते. तर आता इडली बनवायचं होतं, तर इडली भांड्यामध्ये इडलीचं बॅटर भरत होते. हे बघा, भरून झाल्यावर मग त्याचा जो हे असतो ना स्क्रू, तो लावून व्यवस्थित टाईट करून बसवत होते. आणि त्या इडली पात्रामध्येच मग अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं आणि ते उकळल्यावर मग हे इडली बॅटर भरून त्यामध्ये इडली बनण्यासाठी ठेवत होते. हे बघ, ठेवून वरून त्याचं झाकण लावून त्याला बंद केले. आता बनवते डोसा. एकतर माझं चटणी झाली बनवून आणि इकडे इडली पण बनत आहे आणि आता मला बनवायचं आहे डोसा. डोशासाठी तवा गरम व्हायला ठेवला आहे. तवा गरम चांगला पैकी तवा गरम व्हायला पाहिजे, तवाचं डोसा म्हणजे व्यवस्थित बनतो. जर थंड तव्यावर तुम्ही डायरेक्ट डोसा बॅटर टाकायला गेलात तर ते पूर्ण तव्याला चिटकून बसतं. नंतर जेव्हा तुम्ही ते पलटायला जाल तर ते पलटणार नाही, मग तुकडेमध्ये असं हे होणार, तुटणार ते. तर त्यामुळे तवा बरोबर म्हणजे चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यावेळेसच डोसाचं बॅटर टाकून डोसा बनवायचा. जो पण तवा गरम होत होता तोपर्यंत मी जे खाली जे डबे काढून ठेवले होते, जो पसारा केला होता तो क्लीन करत होता. क्लीन करून झालं होतं. कारण कसं होतं, जेव्हा आपण नारळ चटणी बनवतो ना त्यावेळेस ते नारळ फोडतो त्याचा कचरा, लसूण साफ करतो त्याचा कचरा, कोथिंबीर ती सगळी साफ करतो, सगळा कचरा जमा होतो किचन ओट्यावरती. मग मी बोलले की तवा गरम होईपर्यंत ते सगळं क्लीन करून घेते. तर क्लीन करून झालं, तो पण तवा गरम झाला. आता तवा गरम झाल्यावर मी घेतले तो रेडीमेड जो बॅटर मागवला ऑनलाईन, तो बॅटर मी डोशासाठी घेतले आणि इडलीसाठी पण तेच बॅटर यूज केले. तर आता इथं बघा, हळदीचा डब्बा साईडला ठेवत होते. तर आत्ता बनवते मी डोसा आणि डोशामध्ये जो रेडीमेड बॅटर आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे एकदम काय बोलतो आपण त्याला, अर्धा चम्मचपेक्षाही कमी मीठ टाकले. जरा व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता डोसा बनवत आहे.
व्हॉइस ओव्हरिंग करताना गाईज म्हणजे ॲक्शनमध्ये आणि व्हॉइस ओव्हरिंगमध्ये थोडं मागं पुढं होतं, बट आता तुम्ही समजून घ्या. एकतर ह्या फील्डमध्ये आपण नवीनच आहोत, त्यामुळे ह्यातलं काही जास्त माहिती नाही, की एकदम प्रॉपर जमत नाही इतकं अजून, पण तरी पण मी करण्याचा प्रयत्न करते गाईज, हळूहळू जमेल. हे बघा क्लीन करून झालं, हात धुवून घेतला स्वच्छ, हात ड्राय करून घेत होते आणि आत्ता डोसा बनवायची तयारी चालू आहे. तर आता डोसा पॅन एकदम चांगला तापला होता आणि आता मी त्याच्यावर थोडंसं ऑइल टाकली आहे आणि आत्ता बनवणार आहे मस्त असा स्पॉन्जी डोसा. टी व्हीवर मस्त गाणं लागले गायस, माझं फेवरेट. व्हिडिओ थोडा मोठाच झाला आहे, पण त्याला कट पण नाही करू शकले गाईज, कारण असं पण आज मी व्हिडिओ अपलोड करायला खूप लेट केली आहे, कारण दिवसभराचं शेड्यूल खूप बिझी होतं. मुलाच्या मॅचेस चालू आहे, तिकडं जा, शाळेमध्ये सोड आण ठेव, हे सगळं करण्यामध्ये टाईमच नाही भेटला व्हिडिओ हे करायचा, एडिट करायचा. आत्ता टाईम भेटला तर मी आत्ता व्हिडिओ एडिट करून अपलोड करत आहे. हे बघा इकडे डोसा बनवत आहे. बॅटर जास्त पातळ नाही केलं मी, घट्टच ठेवलं, कारण मला स्पंज डोसा पाहिजे होता, एकदम क्रिस्पी पातळ असा नाही, स्पंजी. तर हे बघा आपला डोसा बनवून तयार आहे. माझ्या घरात माझ्या नवऱ्याचा फेवरेट डिश डोसा, अजून माझ्या मुलाचा पण फेवरेट डिश डोसाच आहे. डोसा आणि इडली त्यांना खूप आवडतं, मग त्यांच्यासाठी मी सारखंच बनवत असते. पलटले, मस्त डोसा बनवून तयार आहे. इथं इडली पण बनवून तयार आहे. तर आता सगळ्यात अगोदर प्लेट तयार करते मी माझ्या नवऱ्याचं, मी त्यांना देऊन मग आम्ही नंतर खातो. त्यांचा प्लेट तयार करत आहे. डोसा इथं काढून घेतला आहे, एकदम चांगला शेकला आहे त्याला. बघा एकदम थोडासा ब्राउनिश मस्त असा जाळीदार डोसा बनवून तयार आहे. आणि ह्याचं टेस्ट काय सांगू गाईज मी, ह्या चटणीचं ह्या डोशाचं एक नंबर झालं होतं, म्हणजे खाणाऱ्या माणसं खात राहतील इतकं भारी टेस्ट झालं होतं आणि आम्हाला खूप आवडलं, आम्ही मस्त पोट भरून खाल्लो. तर इडली पण तयार झाली होती, त्यासोबत मी इडली पण घेतली. तर ह्यांना फक्त 4-5 इडल्या पाहिजे होत्या आणि एक डोसा पाहिजे होता, मी त्यांना तेवढंच दिले. आणि बाकी मध्ये मध्ये शौर्य पण येत होता, मला पण भूक लागली आहे, मला पण पाहिजे. तर ह्यांना देऊन झाल्यावर परत त्याला पण दिली. तर हे माझ्या नवऱ्याचं प्लेट तयार आहे, आता त्यांना देऊन येते, मग त्याच्यानंतर शौर्य पण आला, बोला मग माझा व्हिडिओ बनवतो, माझा व्हिडिओ पण तुझ्या व्हिडिओमध्ये ॲड करून अपलोड कर. ठीक आहे बघ. ते पण मध्ये मध्ये येऊन मला हे सांगत होता मला. मम्मीने डोसा पण बनवलेला, आता मम्मीला दाखवते. आणि मम्मीने इडली बनवून दाखवलं. ही चटणी आहे आणि मम्मीने इडली काढलेली आहे खाण्यासाठी. आता मी इडली खाणार आहे, मम्मी दाखवली. इडली आहे आणि आता मम्मी मला इडली देणार आहे. तुम्हाला मी हात धुल्यावर भेटतो गाईस. मी हात धुलेले पण तुम्हाला वाटत नसेल, मी हात धुलेले. आणि आता मम्मी मला डोसा बनवते. डोसा मम्मा तोपर्यंत मला इडली दे. आता मम्मी मला प्लेटमध्ये इडली काढून देणार, मग ती खोबऱ्याची चटणी देणार. मम्मी मला ते दिल्यावर मी तुम्हाला भेट. गाईस ही बघा इडली.
चला मम्मी गाईज ते बाय. इडली आजचा काढत व्हिडिओ कसा आहे. वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर आणि व्हिडिओला तो लाईक करा आणि चॅनलवर नवीन डोसा असेल तर बनतोय. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू बाय टेक केअर. मम्मी night. तोपर्यंत मी तुम्हाला आमच्या काहीतरी दाखवतो. काय दाखवतो विचारून तुम्हाला. मम्मीने आता प्लेटात इडली दिलेली आहे आणि आता मी मम्मी करून चटणी घेणार आहे. थांब. गाईस ही चटणी खोबऱ्याची चटणी. मम्मी खोबऱ्याची चटणी देते.